करत होते, पण आता बच्चू कडू किंवा त्यांच्या बरोबरचे त्यांचे सहकारी जे आंदोलनात सहभागी झाले किंवा हजारोच्या संख्येने लोक त्यांच्याबरोबर चालतायत, हे अर्बन नक्षलाईट झाले. मागण्या काय आहेत? 7/12 कोरा करा. ही मूळ मागणी कोणाची आहे? ही मूळ मागणी उद्धव ठाकरे साहेबांची आहे. 7/12 कोरा करा, नाहीतर चालते व्हा, ही मागणी उद्धव ठाकरे यांची आहे, शिवसेना पक्षप्रमुख. आणि त्या मागणीने जर परत जोर धरला असेल तर आंदोलकांना अर्बन नक्षलवादी ठरवणं हे कितपत योग्य आहे? आंदोलन केलं की त्याला अर्बन नक्षलवादी ठरवायचं. मग भ्रष्टाचाराने अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळातल्या? तुमच्या मंत्रिमंडळात ज्या अनाकोंडा बसल्या सगळे, बरं का, त्या अनाकोंडांना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही? आत्ता माझ्यासमोर आता ह्याला मग तुम्ही अर्बन नक्षलवादी ठरवा. नाशिक त्र्यंबकला जो सिंहस्थ कुंभमेळा होतो आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक पावलावर भ्रष्टाचार सुरू आहे. साधारण 15 ते 20 हजार कोटीचं बजेट हे गुजरातच्या ठेकेदारांना वाटून द्यायचं आहे. आणि त्या गुजरातच्या ठेकेदारांनी महाराष्ट्रातले मग छोटे मोठे कंत्राटदारांना मेहरबानी खात्यात कामं द्यायची. हे सध्या गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचं कार्य सुरू आहे. आणि त्यासाठी माझ्याकडे काल शेतकरी आले. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता जो सिंहस्थाच्या नावाखाली त्याचं रोड वाइंडिंग सुरू करतायत, त्याची गरज नाही आहे खरं म्हणजे. आणि दोन्ही बाजूनी हे जे आहे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, हे दोन्ही बाजूनं जागा ताब्यात घेऊन शेतकऱ्यांच्या घरांवर, अधिकृत घरांवर, शेतकऱ्यांच्या व्यवसायावर, काही लहान लहान हॉटेल्स आहेत, दुकानं आहेत, त्याच्यावरती परवानगी आहेत, शासनाच्या मंजुऱ्या आहेत, त्याच्यावरती बुलडोझर फिरवून हजारो शेतकऱ्यांना नाशिक त्र्यंबक रोडला तुम्ही उद्ध्वस्त आणि बेघर करताय, बेरोजगार करताय. याची गरज नाही. आणि शेतकरी तिथे आता उपोषणाला बसले. गेल्या 8 दिवसापासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात तर राज्यात सगळं आलबेल आहे, कोणावरती अन्याय होणार नाही. सोलापुरामध्ये उपोषणाला बसले शेतकरी. नाशिकमध्ये हे जे शेतकरी आहेत, हे मी तुम्हाला सांगतो की साधारण ही 12 ते 13 गावं आहेत. ही पिंपळगाव, बहुला, बेळगाव, ढगा, मैरावणी, तळेगाव, अंजिनरी, खंबाळे, पेगलवाडी यासह साधारण 16 गावांचा शेतकरी उद्ध्वस्त झालाय. त्यांच्या शेतातून रस्ते नेत आहे. काय गरज काय? सिंहस्थ येईल आणि जाईल, पण तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे रस्ते ताब्यात घेऊन तिथे आता उपऱ्यांना तिथे देणार. शेतकरी उपोषणाला बसलाय. अजून तिथे गिरीश महाजन गेलेले नाही आहेत, पालकमंत्री. मुख्यमंत्र्यांकडे जाऊन शेतकरी थकलेले आहे. भाजपचे आमदार सुद्धा जाऊन थकले. काय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं? बच्चू कडू रस्त्यावरती आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांचं. मुंबईत मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं. इतर समाजाचे लोक आंदोलन करतात. या राज्यामध्ये कमालीची अस्थिरता आणि अशांतता. मग आणि आवाज उठवला की अनाकोंडा येणार महाराष्ट्रात, मुंबई, आणि सांगणार विरोधकांना दुर्बिणीतून बघायलाही शिल्लक ठेवू नका. ही तुमची भाषा. अशा प्रकारची भाषा इदी अमीनने केली. इदी अमीन. त्यानंतर हे भाजपचे लोक करतात. विरोधकांना संपवायचं, आंदोलन करणाऱ्यांना संपवायचं, त्यासाठी कठोर कायदे आणायचे. बच्चू कडू यांचं आंदोलन जे आहे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते राजकीय आंदोलन आहे. त्याच्यामध्ये राजकीय लोक आलेले आहेत. आता पंजाबचा शेतकरी किंवा हरियाणाचा शेतकरी जेव्हा दिल्लीच्या सीमेवर बसला होता, तेव्हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी सांगितलं अतिरेकी घुसले, यांना अतिरेक्यांचा पैसा इकडे येतो आहे. आता बच्चू कडूंच्या आंदोलनात सुद्धा तुम्ही असं म्हणाल की यांच्याकडे माओवाद्यांचा पैसा येतो आहे, अतिरेक्यांचा पैसा येतोय, आणि हे आंदोलन तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करा. शेतकऱ्यांनी आपला आवाज उठवायचाच नाही का? शेतकऱ्यांची साधी मागणी. मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला अद्याप मदत मिळालेली नाही. काल मुख्यमंत्री खोटं बोलले. कोणाच्या खात्यात पैसे जमा झाले शेतकऱ्यांना घेऊन या आमच्या समोर, घेऊन या.
मराठवाड्यातला शेतकरी हवाल दिलाय, सोलापूरचा शेतकरी हवाल दिला आहे, विदर्भातला शेतकरी हवाल दिला आहे, आणि तुम्ही काय मजा मारताय? भाजपचे टॉवर्स चौपाटीवर उभे करताय? हे काय सरकार आहे का? तुम्ही पाठिंबा देताय बच्चू कडू तुमची कधी काळी सहकारी नाही, आमचे आधे सहकारी आहेत. बघा, इथे सहकारी असण्याचा आणि नसण्याचा प्रश्नच नाहीये. बच्चू कडूंचं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन. हे सगळे कधी काळी शरद जोशी यांचे समर्थक आणि त्यांचे कार्यकर्ते होते. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते, आणि शेतकरी संघटना ही बिगर राजकीय संघटना होती. शरद जोशींबरोबर मी सुद्धा काम केलंय. मला शरद जोशींची कल्पना माहिती आहे का शेतकऱ्यांसंदर्भातली. प्रत्येक शेतकऱ्याचा आणि प्रत्येक पक्षाचा पाठिंबा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एकत्र असायला पाहिजे. रावसाहेब, या आंदोलन प्रकरणी आता मंत्री बावनकुळे मध्यस्थी करणार. म्हणजे काय करणार? अपेक्षित आहे कृषी मंत्र्यांनी तिकडे जा. बघा, मनोज जरांगे जेव्हा बसले तेव्हा राधाकृष्ण विखे पाटलांना पाठवलं. त्यानंतर आता बच्चू कडूंच्या संदर्भात बावनकुळे जाणार. मग मुख्यमंत्री काय करतात? शेतकऱ्यांना तरी सामोरे जा. या राज्याचा शेतकरी जी तुमची प्रजा आहे, तुम्ही त्यांना तरी सामोरे जा. तुम्ही त्यांनाही सामोरे जायला घाबरताय. तुम्ही कसले? मग तुम्ही सामोरे कोणाला जाताय? तर आमच्या सारख्या राजकीय विरोधकांवर तुम्ही हल्ले करताय, खोटे गुन्हे दाखल करताय, कार्यकर्त्यांना दडपशाने तुरुंगात टाकताय. शेतकऱ्यांसमोर जाण्याची हिंमत दाखवा स्वतः. बावनकुळ्यांना कशाला पाठवताय? बावनकुळ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण 2 दिवसांनी काढतो. बावनकुळ्यांच्या, मी परत रिपीट करतो, बावनकुळ्यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरण मी 2 दिवसात बाहेर काढतोय. जाऊ द्या आठवडा, होते फाईल तयार. तुम्ही त्यांना पाठवताय. त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सातबारा पुरावा. काल मुख्यमंत्री असं म्हणाले की आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू होऊ नये. मग पप्पू कोण आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे प्रेझेंटेशन राहुल गांधींचा उल्लेख त्यांचे राजकीय विरोधक पप्पू असा करतात. कोणी करत नाही. राजकीय विरोधक गांधींचे. बघा, 30,000 कोटी रुपये राहुल गांधींना पप्पू ठरवण्यात त्यांनी खर्च केले. 30,000 कोटी रुपये IT सेलच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमातून. पण राहुल गांधी ठामपणे उभा आहे. राहुल गांधी लोकसभेतला विरोधी पक्ष नेता आहे. राहुल गांधीने स्वबळावर 100 जागा निवडून आणलेल्या आहेत, आणि राहुल गांधी तुमच्या ढोंगणाखाली बुडबुडे आणतो आहे. हे पप्पूचं काम नाहीये. राहुल गांधी या देशाचा लोकनायक आहे, लोकनेता आहे. ही तुमची पोटदुखी आहे. नरेंद्र मोदी लोकनेते नाहीये. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे बुडबुडे आहेत, भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालेले. तुम्ही राहुल गांधीला घाबरताय आणि तुम्ही आदित्य ठाकरेंनाही घाबरताय. ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे याने एक प्रेझेंटेशन केलं निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराचं, त्याला तुम्ही घाबरताय. याचा अर्थ आदित्य ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले, जी कट्यार काढली, ती कट्यार तुमच्या काळजात घुसलेली आहे. राहुल गांधीला पप्पू म्हणणं, देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याला पप्पू म्हणणं, हा या लोकशाहीचा आणि संसदेचा अपमान आहे. मिस्टर फडणवीस हे लक्षात घ्या. एक विषय आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अॅनाकोंडाला अनन्य साधारण महत्व आलं आहे. आज सामना संपादकीय आहे की अॅनाकोंडा आला रे. अॅनाकोंडा आला रे, पळा 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 पळा. अॅनाकोंडा आला रे, पळा पळा पळा. अॅनाकोंडा आलाय ना, येतोय. भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा अॅनाकोंडा. काही गिळतो अॅनाकोंडा, काहीही गिळतो. अॅनाकोंडा भूखंड गिळतो, अॅनाकोंडा विधानसभा गिळतो, अॅनाकोंडा एकाच वेळा 40 आमदार आणि खासदार गिळतो, अॅनाकोंडा देशाचं सुप्रीम कोर्ट गिळतो, अॅनाकोंडा निवडणूक आयोग गिळतो, अॅनाकोंडा मरीन लाईन्सवरचे भूखंड गिळतो. या अॅनाकोंडापासून आपण सावध. अॅनाकोंडाला आता मुंबई गिळायची. अॅनाकोंडाला मुंबई गिळायच्या. अॅनाकोंडाला मराठी माणसाचं अस्तित्व गिळायचं. त्याच्यामुळे अॅनाकोंडा आला रे आला, अॅनाकोंडापासून सावध राहा, ही आमची घोषणा आहे. नाही, पण एकनाथ शिंदे असं म्हणतात. अरे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे हे सुद्धा अॅनाकोंडा. त्यांनी मुंबई महापालिका गिळली, मिठीतला गाळ गिळला, महापालिकेतला भ्रष्टाचार केला, असे अनेक उदाहरण
शिंदेंनीही दिली. कोण आहेत ते एकनाथ शिंदे? मला जरा समजून सांगा. एकनाथ शिंदे हे अॅनाकोंडाचं पिल्लू आहे. एकनाथ शिंदे अॅनाकोंडाचं पिल्लू आहे. त्याचा बाप अॅनाकोंडा दिल्लीत आहे. तेव्हा अॅनाकोंडा आपल्या बापाचा सूर मिसळणार ना. या अॅनाकोंडाने काय काय गिळलंय आता सामना वाचला तर कळेल. ह्या अॅनाकोंडा फक्त पैशाने भरले कंटेनर गिळतो. बरं, हा जो अॅनाकोंडा आहे तुम्ही तुझं नाव घेताय तो पैशाने भरलेले ट्रक टेम्पो एवढंच गिळतो. त्याचं डाएट असतं. हा डाएटवाला अॅनाकोंडा, त्याला दुसरं काय चालत नाही. तो फक्त पैशाने भरलेले कंटेनरच उपवासाचे पदार्थ म्हणून खातो. रावसाहेब, मतदार याद्यांच्या घोटाळ्यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने स्पेशल स्टोरी केलेली आहे, ज्यामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये चक्क सार्वजनिक शौचालय सुलभ शौचालयाचा पत्ता समोर आलेला आहे ना. मंदा म्हात्रे ज्या भाजपच्या आमदार आहेत त्यांनी मतदार यादीतला घोटाळा ऐरोली आणि बेलापूर मधला बाहेर काढला स्वतः. आमच्या सोडून द्यावं, आम्ही तर करतोच आहोत. म्हणजे बेलापूर मतदारसंघामध्ये साधारण 40,000 मतं बोगस डुप्लिकेट आणि ऐरोली मतदारसंघात साधारण तेवढीच मतदार डुप्लिकेट, खोटे पत्ते, शौचालयाचे पत्ते, रेल्वे ट्रॅकचे पत्ते, घरांचा पत्ता नाही, माणसांचा पत्ता नाही, लोक येऊन मतदान करून घेतले. जिथे नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी 3.5 लाख मतं त्यांच्यातून डिलीट केली, हे काय घेऊन बसला? कोण नागपुरात ही मतं कोण डिलीट करणार? मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रातल्या भाजपा मुख्यालयाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला काल समस्त भाजपा परिवार हजर होता, पण मला नितीन गडकरी दिसले नाही. तुम्हाला दिसले का? आपण पत्रकार म्हणजे अगदी मुरलीधर मोहोळ पासून बरं का ते नारायण राणेपर्यंत सगळे सावजी चिकन उपस्थित होते. पण ओरिजिनल भाजपा ज्याने या महाराष्ट्रामध्ये उभी केली, घडवली, सत्ता आणण्यात संघर्ष आणि सहभाग होता त्यांचा, ते नितीन गडकरी महाराष्ट्राच्या भाजपाचं मुख्यालय होत असताना नितीन गडकरींना आमंत्रण होतं का? किंवा नितीन गडकरी व्यासपीठावर दिसले का? हा प्रश्न तुम्हाला का पडू नये? हा संशोधनाचा विषय. सगळं स्टेजवर सावजी चिकन होतं गडकरींच्या भाषेत. बाहेरून आले, हा बाहेरून आलेल्यांचा पक्ष आहे. जसे या महाराष्ट्र देशामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न आहे, तसा भाजपमध्ये सुद्धा घुसखोरांचा प्रश्न भविष्यात येणारच आहे. पहा तुम्ही. चला, धन्यवाद. महापालिकेमध्ये आपल्या पक्षाकडनं नव्या चेहऱ्यांना संधी देणार तरुण. एक लक्षात घ्या, आता काम सुरू आहे या विषयावरती. पक्षामध्ये मंथन सुरू असतं. शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी काही निर्णय घेतलेले असतात, ते योग्य वेळी समोर येते. मुंबईमध्ये सोहळ्यावरचीच तयारी करताना पाहायला मिळते. करू द्या. चाचपणी सुरू आहे. 1 तारखेच्या मोर्चाची काय तयारी आहे? पूर्ण तयारी आहे. उद्या सर्वपक्षीय बैठक आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये. त्यात माननीय शरद पवार, श्री उद्धव ठाकरे, श्री राज ठाकरे, काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते येतील, डाव्या पक्षांचे लोक येतील, सगळे प्रमुख लोक तिथे उपस्थित राहतील आणि आम्ही पुढली रणनीती ठरवू. नाही, पण रावसाहेब, मोर्चाचा मार्ग निश्चित आहे का? कारण काही ठिकाणी असं सांगितलं फॅशन स्ट्रीट मोर्चा फॅशन स्ट्रीट वरूनच निघेल. तो योग्य आहे. मी वारंवार सांगतोय, काही ठिकाणी गफलत झालेली आहे, पण मोर्चा फॅशन स्ट्रीट वरून निघेल, मेट्रोच्या मार्गे महापालिकेजवळ येईल. आंदोलन चालू है, रास्ता ब्लॉक किया जा रहा है, जिससे कहा कि मंत्री और इसको मारने की भाषा की जा रही है. मंत्री तो जूते मारने के लायक है महाराष्ट्र की, लेकिन जिस तरह से उनकी भाषा है वो ठीक नहीं. बात ऐसी है कि किसान अपनी मांग लेकर महाराष्ट्र के सड़क पर उतरा है. उनका क्या कहना है? कर्ज माफी करो, उनका 7/12 जो है वो कोरा कर. और दूसरी बात है यहाँ कि मराठवाड़ा के किसानों को अब तक जो बाढ़ग्रस्त है उनको अब तक मदद नहीं मिली. किसान अगर ये बोल रहे हैं कि हमें पूरी कर्ज माफी करो, ये उद्धव ठाकरे जी की मांग है, 7/12 कोरा करो, तो उनको आप अर्बन नक्सलाइट बोल रहे हो. ये सरकार जो सरकार के खिलाफ आवाज उठाएगा वो अर्बन नक्सलाइट. बाकी उनके सरकार में जो भ्रष्टाचारी बैठे हैं